जागतिक वारसा स्थळांच्या यादीत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील 11 गडदुर्गांना सामील करण्याचे प्रयत्न होत आहेत। या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी समिती येत असून आपले किल्ले व त्यांचे अस्तित्व आजही आपणास अभिमान वाटावा असेच आहेत व त्यांची केली जाणारी जपवणूक स्थानिकांमार्फत तेवढ्याच अभिमानाने केली जात असल्याचे येणाऱ्या समितीच्या सदस्यांना अभ्यासता यावे यासाठी स्वच्छता अभियान किल्ले शिवनेरीवर राबविण्यात आले होते। विशेष करून या स्वच्छता अभियानात प्रत्येकाचा सहभाग असावा यासाठी जुन्नर वन विभागाने पुढाकार घेतला। जुन्नर तालुक्यातील वन विभाग जुन्नर, पंचायत समिती जुन्नर, पुरातत्व विभाग जुन्नर, पोलीस स्टेशन, नगर परिषद, तहसील कार्यालय या सर्व शासकीय विभागांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। या स्वच्छता अभियानात श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, जुन्नर रेस्क्यू टीम, अण्णासाहेब आवटे विद्या मंदिर जुन्नर, सह्याद्री प्रतिष्ठान जुन्नर, जय हिंद पॉलिटेक्निक कुरण, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, गिरीप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ, मुरबाड तालुक्यातील गडप्रेमी व सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी हिरिरीने सहभागी झाले व स्वच्छता अभियानास प्रारंभ केला। श्री अमोल सातपुते, उपवन संरक्षक वन विभाग जुन्नर यांनी उपस्थितांना स्वच्छता अभियानाबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं। जागतिक वारसा स्थळाच्या यादीत किल्ले शिवनेरीसह इतर 11 किल्ल्याचा मराठा लष्करी भूप्रदेश समाविष्ट होण्यासाठीच्या प्रयत्नांचा सहभागीदार होण्याची सदर स्वच्छता अभियान ही एक मोठी संधी आहे असे आवाहन करून त्यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवला। तर श्री सचिन सूर्यवंशी, गट विकास अधिकारी जुन्नर यांनी उपस्थितांना स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचा मंत्र वदवून घेत आपले कुटुंबच नाही तर संपूर्ण भारत स्वच्छ कसा राहील याबाबत प्रतिज्ञेच्या माध्यमातून कानमंत्र दिला। वन विभाग जुन्नर मार्फत सर्व उपस्थितांना मास्क, हातमोजे, झाडू, पिशव्यांचे वाटप करण्यात आले। तर नगर परिषद जुन्नर यांच्या मार्फत घंटागाडीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या स्वच्छता अभियानात शेकडो गडप्रेमींनी सहभाग नोंदवत जवळपास 1 ट्रक प्लास्टिक व इतर कचरा गोळा करत किल्ले शिवनेरीवर कचरा मुक्त केला। 2 ऑक्टोबर पर्यंत हे स्वच्छता अभियान किल्ले शिवनेरीवर सुरू राहील असे प्रदीप चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांनी सांगितले। या स्वच्छतेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांचा सन्मान जुन्नर विभागाने प्रकाशित केलेले देवराई हे पुस्तक देऊन यावेळी करण्यात आला व स्वच्छता अभियानाची सांगता झाली। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।